नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा तुमच्या आजारांविषयीचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मधुमेह, दुष्परिणाम आणि संयुक्त उपचार. जगातील विकसनशील देशांपैकी वेगाने प्रगती करणारा देश म्हणजेच आपला भारत देश. भारताची बाजारपेठ ही परदेशी गुंतवणुकीसाठी पाश्चिमात्य राष्ट्रांना जेव्हा खुली करण्यात आली, तेव्हा पाश्चिमात्य खाद्य संस्कृतीचा फार मोठा पगडा किंवा प्रभाव म्हणा आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीवर होताना दिसला. आणि ह्याचाच परिणाम जणू असेल की काय, भारतामध्ये जीवनशैलीशी निगडित असे मधुमेहासारखे आजार आपल्याला प्रचंड वेगाने झपाट्याने वाढताना दिसले. 2010 मध्ये मधुमेही रुग्णांची संख्या ही भारतामध्ये 50.8 दशलक्ष इतकी होती, तर 2015-16 मध्ये ही झपाट्याने वाढून 60.1 दशलक्ष इतकी झाली. आणि ह्याकडे गंभीरतेने बघण्याची गरज आहे, कारण मधुमेह हा फक्त रक्तातील शर्करेचा रोग नाही आहे, तर डोक्यावरील केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक अवयवाला, प्रत्येक धातूला पोखरून काढणारा, झिजवणारा असा हा रोग आहे. आणि म्हणूनच प्रचलित चिकित्सा पद्धतीच्या बरोबरीने अनेक इतर चिकित्सा पद्धतींचा सुंदर समावेश असलेली संयुक्त उपचार पद्धती ही मधुमेह ह्यावर नियंत्रण करण्यासाठी आणि त्याच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. कशी, ती आज आपण पाहणार आहोत. या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्सचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधनं MBBS आणि MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, समूह चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. बँकॉकमध्ये त्यांना इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. मेनका प्रकाशनकडून मधुमेह आणि संयुक्त उपचार हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आता नुकतंच प्रकाशित होणार आहे. मधुमेह, दुष्परिणाम आणि संयुक्त उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे दोन क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत, याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. ह्याचबरोबर संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमांमध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाच्या विषयाशी निगडित असा प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारणार आहोत आणि त्याचं उत्तर, अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना आम्ही भरघोस बक्षिसं सुद्धा देणार आहोत. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला विसरू नका. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण खूप मोठा आणि फार गंभीर विषय घेऊन आलेलो आहोत, मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम आणि संयुक्त उपचार. मला सांगा, सुरुवातीला मधुमेह हा रोग म्हणजे नेमकं काय असतं? तू हे बोललीसच की मधुमेह हा विषय आपण घेतला. याचं कारण असं आहे की लोकांना असं वाटतं असतं की मधुमेह झाला, आता काय, आता मुंबईमध्ये जर 4 लोकांना पकडलं तर एकाला मधुमेह आहे. म्हणजे इतकं ते कॉमन झालं की घराघरात जसं ब्लड प्रेशर मागच्या वेळी आपण विषय घेतला होता, ते कसं की हा आहे ब्लड प्रेशर 40 नंतर लागणारच आहे, तसं झालेलं आहे चक्क. की असं वाटतं घराघरात आता 40-50 आली, आता ब्लड प्रेशर नंतर दुसरा कुठला रोग लागणार, मधुमेह लागणार. म्हणजे इतकं आपण त्याला कॅज्युअली घ्यायला लागलोय की मधुमेहासारखा ज्याचे खूप दुर्धर असे दुष्परिणाम आहेत, ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहे, तर तो रोग खूप सिरियसली घ्यायला हवा हे सांगायचं. तो म्हणजे असं, म्हणजे मला एक गाणं आठवलं की कसं मधुमेह असं आपल्या शरीरात जाऊन जी साखर असते ती अक्षरशः एखादी डान्सर डान्स करते तसा थैथयाट करते, म्हणजे आपल्या शरीरात ती साखर, आणि तो थैथयाटामुळे उत्पात आपल्या शरीरात निर्माण होते आणि वेगवेगळे जे काय म्हणजे तू म्हणालीस की पायाच्या केसांपासून नखांपर्यंत सर्व अवयव अफेक्टेड होत.
मी गाणं मला आठवलं म्हणून सांगतो. मीठे बोल बोले बोले पायलिया छुम छनन बोले झनक झुम बोले मीठे बोल बोले. तर मीठे बोल म्हणजे हा डायबेटीस आहे. कारण मीठं वाटतं ते ऐकायला, पण तो खूप भयानक आहे हा रोग आणि आतमध्ये जाऊन थैथयाट करतो. तर आणि पूर्वी कसं असायचं की सर, पूर्वी साखर उपलब्ध नसायची, तेव्हा चहामध्ये किंवा गोड पदार्थ खाण्याचं खूप अप्रूप वाटायचं. तसं कदाचित पूर्वी असं असायचं की डायबिटीस वगैरे आहे उच्चभ्रू लोकांमध्ये होणारा डायबिटीस आपल्याला वाटायचा. पण आज आपण बघतोय की सगळीकडे म्हणजे उच्च मध्यमवर्गीयच नाही तर अगदी निम्नस्तरीय लोकांमध्ये सुद्धा, ग्रामीण भागामध्ये, रुरल पॉप्युलेशनमध्ये आणि अर्बन पॉप्युलेशन दोघांमध्येही आपल्याला समप्रमाणाने तो झपाट्याने वाढताना सुद्धा दिसतोय. त्यामुळे अतिशय गंभीरपणे घेण्याचा हा रोग आहे सर. हो, म्हणजे आपण पाव खायला लागलो ना. पाव आपण 200 वर्षापूर्वीपर्यंत आपण पाव खात नव्हतो, त्याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाली गोष्ट. आपण बटाटे खात नव्हतो, पण आता वडापाव ही आपली नंबर 1 डिश आहे मुंबईची आणि ती खूप त्याच्यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे. एनिवे, मधुमेह म्हणजे काय ते आपण पाहूया की एक्झॅक्टली काय आहे. तर आपण जे अन्न खातो त्यात शर्करा असते, कारण आपल्याला हालचाल करायला, विचार करायला, काहीही गोष्टी शरीरांतर्गत कार्य करायला शर्करा लागते, म्हणजे ग्लुकोज लागते. पण ती जर वापरलीच नाही गेली आणि रक्तातच साठली तर काय होईल? मग ती वापरली का नाही जात? तर त्याला एक संप्रेरक आहे आपल्या स्वादुपिंडामध्ये. ते संप्रेरक जे इन्सुलिन नावाचं संप्रेरक असतं की ते काम करतं की ज्याच्यामुळे शर्करा रक्तातून पेशींमध्ये जाते आणि ती पेशींमध्ये गेल्यावर ती युटिलाइज होते. मग आपल्याला त्याचा वापर करता येतो आणि आपण ऊर्जा आपल्याला येते अंगामध्ये. पण समजा ती वापरली नाही गेली तर मात्र मधुमेह होतो. म्हणजे काय? तर ती शर्करा रक्तात वाढवू शकते आणि रक्तात वाढायला लागल्यावर ती लघवीतून बाहेर जायला लागते. मधुमेह याचा अर्थ लघवीमध्ये शर्करा, जी आयुर्वेदाने जे काय शोधून काढला हा शब्द, ते त्यांना कळलं की मला असं वाटतं रुग्णाच्या लघवीला जेव्हा साखर हे मुंग्या लागायला लागल्या तेव्हा त्यांना कळलं की हा काहीतरी लघवीमध्ये साखर असावी की ज्याच्या मग तो नाव पडलं की मधुमेह. सर, आणि ह्याचे आपण आता सांगितलं की मधुमेह म्हणजे नेमकं काय आहे, याचे काही प्रकार आहेत का सर? आता ह्याच्यात 2 मुख्य प्रकार आहेत. म्हणजे टाईप 1 मधुमेह, टाईप 2 मध्ये होणार, आणि तिसरा जो आहे तो प्रेग्नन्सीच्या वेळी होणारा गेस्टेशनल डायबिटीस. तो कधी कधी तेवढ्या वेळापुरताच असतो. पण टाईप 1 आणि टाईप 2 हे थोडेसे गंभीर प्रकार आहेत. टाईप 1 मध्ये काय होतं, ज्यामुळे स्वादुपिंडामध्ये ज्या पेशी असतात की ज्यातून इन्सुलिन स्रवलं जातं त्या पेशी नष्ट होतात. त्यामुळे लहानपणीच हा होतो आणि ह्याला इन्सुलिन कन्सिस्टंटली घ्यावं लागतं. टाईप 2 मध्ये काय होतं, आपण खाल्लेलं अन्न पोटात ऍब्सॉर्ब होतं, पण ते पेशींमध्ये आत शिरूच शकत नाही, कारण इन्सुलिन एकतर कमी असतो किंवा दुसरं इन्सुलिनचा रेझिस्टन्स असतो. ही दुसरी स्लाइड ती दाखवते की ते म्हणजे जरी ते ग्लुकोज आहे तरी पण ते वापरलं जात नाही. म्हणून हे 2 प्रकार मुख्य प्रकार आहेत. बरोबर. आणि ह्याचबरोबर इतरही डायबिटीसचे प्रकार आहेत, पण त्याविषयी पण जाणून घेऊ. आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. रवींद्र कुडाळकर प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. हो, नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. अनिलजी, पहिला प्रश्न माझा असा आहे की डायबेटीस एकदा झाला की असं म्हटलं जातं की डायबेटीस हा स्लो किलर आहे, म्हणजे सावकाश पद्धतीने तो मृत्यूकडे नेतो, असं का म्हणतात आणि त्याचं त्यासाठी काय करावं, हा पहिला प्रश्न. दुसरा असं की माझ्या एका म्हणजे मित्राच्या मिसेसला डिलिव्हरी नंतर इमिजिएटली डायबेटीस झाला आणि तो अजूनही चालू आहे जवळपास 17-18 वर्षापासून. म्हणजे तर याचं कारण काय असतं? आणि तिसरं मला विचारायचं आहे की आता उद्या महाशिवरात्री आहे, तर डायबेटीसच्या रुग्णांनी उपवास करावेत का इन जनरल, आणि त्याचा काही दुष्परिणाम होतो का, कसा तो, त्यासाठी काय केलं जावं? धन्यवाद. निश्चित, फारच चांगले आणि 3 अतिशय अभ्यासपूर्वक प्रश्न विचारले. सर, त्यांचा पहिला प्रश्न आहे की डायबिटीस हा स्लो किलर आहे असं म्हणतात, ते का, कशासाठी? आपण मगाशी मी ते गाणं म्हणूनच दाखवलं की जी साखर वाढलेली आहे रक्तामध्ये
कुठलं अति सर्वत्र वर्ज्य आहेत असं म्हणतात ना, की साखर एक विवक्षित असेल म्हणजे फास्टिंग ब्लड शुगर साधारण 60 to 90 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असायला पाहिजे आणि जेवणानंतर ती वाढून वाढून जास्त ती 120 पर्यंत जाऊ शकते, अगदीच 140 पर्यंत मॅक्सिमम ती जाऊ शकते. त्याच्यावर ती जायला लागली 170 180 व्हायला लागली की आपण समजतो की डायबेटीस आपल्याला झाला आणि ती कॉन्स्टंट राहिली. तर ही अति झालेली शुगर आहे, आपल्या शरीराला त्याची गरज नाहीये आणि मग ती विषासारखं काम करते. मग हे विषासारखं ती काम करायला लागल्यावर प्रत्येक म्हणजे आता रक्तामध्ये शुगर वाढलेली आहे, त्यामुळे ती वरपासून खालपर्यंत प्रत्येक अवयवाला त्याचं ते विषकारक द्रव्य आहे, म्हणजे ते टॉक्सिन झालं. म्हणजे जी शुगर आपल्यासाठी जीवनदायी आहे ती अति झाल्यामुळे ती टॉक्सिन किंवा विषकारक द्रव्याचं काम करते. त्यामुळे असं की तो स्लो किलर आहे, म्हणजे लगेच तर काय त्यांनी अफेक्ट होणार नाही कुठचाही ऑर्गन, किंवा पहिलं किडनी म्हणा, हृदय म्हणा, बरेच जसं आपण आज बोलणार आहोत संपूर्ण कार्यक्रम बघितल्यावर त्यांना कळेलच की कुठचे अवयव अफेक्ट होतात आणि ते का स्लो किलर आहे. हा, आणि ते का स्लो किलर, पण हळूहळू प्रत्येक ऑर्गन अफेक्ट होतो. आणि महत्वाचं जेव्हा ऑर्गन अफेक्ट व्हायला लागतात जसं किडनी आहे किंवा हार्ट आहे किंवा ब्रेन आहे, जसं स्ट्रोक झाला त्याच्यामुळे, तर मात्र मग तो मृत्यू त्यानंतर वर्षानुवर्ष डायबिटीस झाल्यानंतर ओढवतो, काय लगेच ओढवत नाही, म्हणून त्याला स्लो किलर असं म्हणतात. सर, त्यांचा दुसरा प्रश्न होता की पोस्ट डिलिव्हरी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला डायबिटीस झालेला होता, तर पोस्ट डिलिव्हरी का झाला? पोस्ट डिलिव्हरी असं डायबिटीस नसतो, एक तर जेस्टेशनल म्हणजे त्यावेळी आतमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी असताना डायबिटीस होऊ शकतो, त्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात. कधी कधी तो तेवढ्या पुरता असतो, पण त्यांची हिस्ट्री बघायला लागेल त्यांच्या घराण्यात डायबिटीस आहे का. जर त्यांच्या घराण्यात डायबिटीस असेल तर कधी कधी काय होतं, आपण अतिशय जास्त प्रमाणात खायला घालतो गर्भिणीला, मग ते 15 ते 20 किलो वजन साधारण 1 वर्षामध्ये वाढतं, किंवा काही काही जणांचं 25-25 किलो पण वाढतं. तर अशा वेळी वजन आणि डायबिटीसचा खूप जवळचा संबंध आहे. तर अशा वेळी वजन डिलिव्हरी नंतर वाढल्यानंतर जर हिस्ट्री असेल तर त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता आहे. तर आपल्याला ते पाहावं लागेल हिस्ट्रीमध्ये की काय तसं आहे की कारण. सर, त्यांचा तिसरा आणि महत्वाचा प्रश्न होता की आता महाशिवरात्र उद्या येणार आहे आणि इतरही धार्मिक कारणांसाठी उपवास ठेवणं, तर डायबिटीसच्या व्यक्तीने उपवास ठेवावा का? त्यांना उपवास अगदी जनरली डायबिटीसच्या व्यक्तींनी अगदी माइल्ड डायबिटीस असेल तर एवढा फरक पडत नाही, पण जर ॲलोपॅथिक औषधं चालू असतील तर मग ते औषधं बंद करायला लागतील त्या दिवशी, आणि मग काही प्रमाणात फळं बिळं घेऊन असा उपवास म्हणजे थोड्याशा प्रमाणात खाऊन आपण उपवास करू शकतो. पण उपवासामध्ये कसं असं ना, शक्यतोवर बटाटा, रताळं किंवा साबुदाणा हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स जे फूड्स असतात ते खाल्ले जातात, तर याविषयी तुम्ही काय सांगाल सर? आता असं आहे की ज्यांना भूक आवरत नाही उपवासामध्ये, तर त्यांच्यासाठी हे उपवासाचे पदार्थ म्हणजे किती आपल्या ऋषीमुनींनी जेव्हा केलं असेल हे, तर त्यांना जाण किती होती की ही म्हणजे रताळं खाल्ल्यानंतर पटकन शुगर वाढणार आहे, त्याच्यामुळे तसं चक्कर येणं, उपवासाचा त्रास होणं वगैरे ह्या गोष्टी होणार नाही. आता बटाटा हे न्यू ॲडिशन आहे आपल्या ह्याच्यामध्ये, पण ते देखील खाल्लं किंवा वरयाचा भात खाल्ला किंवा शिंगाड्याचं पीठ खाल्लं तर ह्याच्याने पटकन शुगर वाढणार आहे. त्याच्यामुळे उपवासाचा काही त्रास होणार नाहीये, आणि म्हणूनच मला वाटतं ते उपवासाचे पदार्थ, चालणारे पदार्थ, ह्यात अत्यंत सायंटिफिक रीतीने त्यांनी ठरवलेत की उपवासाला काय चालेल. बरोबर आहे. निश्चित, म्हणजे उपवास करताना पूर्णतः अन्न न खाणं आणि त्याच्याबरोबर डायबिटीस औषध घेणं हे टोटली कॉम्बिनेशन चुकीचं आहे. अगदी अगदी निश्चितच. मग तसं केलं तर मग ते रताळी आणि बटाटे जास्त खायला लागतील. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे, गुजरातवरून प्रश्न आलेला आहे सुरेंद्र यांचा. नमस्कार सुरेंद्रजी. हा, नमस्कार. नमस्कार, बोला. हा मॅडम, डॉक्टर साहेबांना मला हा प्रश्न करायचा होता की माझं 2 वर्षापासून डायबिटीज होता मला, तर मी होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली. होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतल्यानंतर 2 वर्ष क्युअर झाला, नंतर आणखी 2 वर्षानंतर डबल आला. बरोबर. हा, तर डबल होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनं क्युअर झाला, पण डबल का आला की नेमका त्याचा इलाज होमिओपॅथीमध्ये आहे का नाही, ॲलोपॅथीचा नेमका इलाज आहे? नेमकं तुम्हाला डबल आला म्हणजे रक्तातील शर्करेचं प्रमाण दुप्पट झालेलं असं सांगायचं आहे का? हा, दुप्पट नाही झाला, पूर्णतः होमिओपॅथीने क्युअर झाला होता. 2 वर्ष काही तकलीफ नाही झाली, आणि 2 वर्षानंतर डबल आणखी चालू झाला.
ठीक आहे सर, काय सांगाल त्यांना डायरेक्टली? हा, नाही त्यांना असं वाटलं होतं त्यावेळी की शुगर नॉर्मल झाले म्हणजे डायबिटीस क्युअर झाला, पण हे त्यांचा गैरसमज झाला होता त्यावेळी. असा डायबिटीस काय एवढा सोपा रोग नाही की कुठच्याही पाथीने तो पूर्णतः बरा होईल. फार क्वचित काही ठिकाणीच आम्हाला असं आढळून आलं की जो जीवनशैलीच्या रिलेटेड डायबिटीस आहे, ओबेसिटी रिलेटेड डायबिटीस आहे, हा आपण क्युअर करू शकतो जर आनुवंशिकता नसेल तर हा फार महत्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात घेण्यासारखा आहे. त्यामुळे अशा भ्रमात राहू नये की मी औषध घेतलं, माझी शुगर नॉर्मल झाली म्हणजे डायबिटीस क्युअर झाला. दिनांक 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून ओळखला जातो. स्त्री जागर आणि स्त्री शिक्षणाबरोबर स्त्री आरोग्य सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच आरोग्याकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा उत्तम आहाराकडे लक्ष न दिलं तर कसं चालू शकेल. वयाच्या 40 नंतर अनेक स्त्रियांना संधी आणि हाडांची दुखणी सुरू होतात आणि म्हणूनच स्त्रियांनी आहारामध्ये नियमित दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, नाचणीसारखे धान्य आणि ह्याचबरोबर विविध पालेभाज्या, शेपू, शेवगा, माठ या पालेभाज्यांचा जरूर आहारामध्ये समावेश करावा. सर, आपल्यात एक प्रश्न आलेला आहे. आत्माराम प्रश्न विचारतायत. नमस्कार आत्मारामजी, औरंगाबादवरून प्रश्न आलेला आहे. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, बोला. माझ्या वडिलाला शुगर आहे, तर त्यांचं जेवणाच्या अगोदर 200 पर्यंत शुगर असतं. तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करणं आहे, तर होतं का ते ऑपरेशन? डायबिटीसच्या माणसं त्यांच्या डोळ्यावर असा लाड पडदा आलेला आहे. ठीक आहे सर, काय सांगाल त्यांना? काही विचारायचा आहे प्रश्न? धन्यवाद आत्मारामजी. काय सांगाल सर त्यांना? नाही, पहिलं त्यांना शुगर कंट्रोल करून घ्यावं लागेल. मगाशी बोलता बोलता एक बरेचसे छोटे छोटे प्रकार आहेत, त्यापैकी प्री ऑपरेटिव्ह डायबिटीस किंवा हॉस्पिटलमध्ये एखाद्या माणसाला ऍडमिट केल्यानंतर पण त्याचा डायबिटीस वाढतो, किंवा एखाद्या रुग्ण स्टिरॉइड घेत असेल, ड्रग इंड्यूस डायबिटीस, हा पण एक पॉसिबिलिटी आहे. पण ऑपरेशन करण्याच्या भीतीने सुद्धा शुगर वाढते. तर माझं म्हणणं असं आहे की जर कॉम्प्लिकेशन्स डोळ्याची ऑपरेशनची अवॉइड करायची असेल तर शुगर नेहमी डॉक्टर कंट्रोल करून घेतात. पहिली शुगर कंट्रोल करून घेतल्यानंतरच ऑपरेशन करता येईल, तेव्हा प्रथम त्यांनी शुगरचा पाहावं, म्हणजे कंट्रोल करून. बरोबर. आणि सर, आपण विषयाकडे, महत्वाच्या विषयाकडे वळूया. मधुमेहाचे जे दुष्परिणाम आहेत सर्व शरीरावर, याविषयी काय सांगू शकाल? ही एक स्लाइड आहे, ती इंग्लिशमध्ये आहे पण मी ती एक्सप्लेन करतो. मधुमेहाचे दुष्परिणाम म्हणून वरती लिहिलेलं आहे आणि त्यात शरीर दाखवलं आहे आणि शरीरामध्ये जे काही असे स्टार दाखवलेले आहेत, एक्सप्लोडिंग स्टार्स, त्याच्यावरनं तुम्हाला कळतं की कुठल्या जागेला ते अफेक्ट करते. तर सर्वात वरती दाखवलंय की कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, म्हणजे याचा अर्थ हृदयरोग किंवा रक्तवाहिन्यांचे रोग. तर आता हृदयरोग हा एक भाग झाला, हार्ट अटॅक येतो त्याच्यामुळे. दुसरा म्हणजे स्ट्रोक, म्हणजे कसं आहे की ज्या रक्तवाहिन्या मेंदूला सप्लाय करतात, रक्तपुरवठा करतात, त्याच्यामध्ये गुठळ्या निर्माण होतात आणि त्याच्यामुळे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस होऊ शकतो. तर ते एक कॉम्प्लिकेशन आहे मधुमेहाचं. डोळ्यांमध्ये रेटायनोपॅथी म्हणजे दृष्टीपटल ज्याला म्हणतात आतमध्ये, की ज्याच्यावर प्रतिमा पडते, त्याचं पॅथॉलॉजी निर्माण होते आणि त्याला रेटायनोपॅथी असं म्हणतात, डायबेटिक रेटायनोपॅथी. आणि त्याच्यामुळे चक्क अंधत्व पण येऊ शकतं. तर हा एक खूप गंभीर दुष्परिणाम आहे. आणि खाली अजून दिसतं किडनी डिसीज लिहिलंय की डायबेटीसमुळे किडनीचं फंक्शन व्यवस्थित होत नाही, चालत नाही. कारण कसं असतं की किडनीला आपल्या रक्ताला फिल्टर करायला लागतं आणि फिल्टर करता करता सतत हाय लेवलचं ग्लुकोज असेल ते ग्लुकोज बाहेर फेकून देता देता आतलं किडनीचं जे स्ट्रक्चर आहे ते अफेक्ट होऊन जातं आणि किडनी रिनल पॅरेन्कायमल डिसीज किंवा आतलं जे किडनी पॅथॉलॉजी निर्माण होतं किडनीच्या आतमध्ये आणि त्याचं डॅमेज होऊन मग ते काम नाही करत व्यवस्थित. खाली एक लिहिलेलं आहे की नर्व्ह डॅमेज, हा पण एक मधुमेहामुळे होणारा नसांचा वाद, त्याला इंग्लिशमध्ये आपण पेरिफेरल न्यूरोपॅथी असं पण म्हणतो, की नसांना जळजळायला लागतात. बऱ्याच वेळा बरेचसे रुग्ण सांगतात की चालताना जमीन खाली जाणवत नाही किंवा हातपाय जळजळतात, तर त्याला आपण नर्व्ह डॅमेज झालं असं म्हणतो. भाजलेलं कळत नाही बऱ्याच वेळा त्यांना.
अँप्युटेशन हा एक 5वं लिहिलेलं आहे. म्हणजे काय तर गँग्रीन होतो. तर गँग्रीन कशाने होतं? रक्तवाहिन्या असतात, आर्टरीज, त्याच्यामध्ये ब्लॉक्स निर्माण होतात आणि मग रक्त तिथपर्यंत पोहोचत नाही, बोटांपर्यंत पोहोचत नाही, तर ते सुकून जातात, बोट काळी पडतात, सुकून जातात आणि मग ते कापून टाकायला लागतात. तर त्याला गँग्रीन किंवा मग अँप्युटेशन म्हणजे कापून टाकणे. सर, आपल्याला प्रश्न आलेला आहे. संदीप प्रश्न विचारतायत पालघरवरून. नमस्कार संदीपजी, बोला. हॅलो. हा, बोला. हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. मॅडम, मला डायबिटीस नाही, परंतु कसं आहे, मला सकाळी मला भरपेट नाश्त्याची सवय आहे, पण नाश्त्यामध्ये मला आणि दुपारी शक्यतो जेवत नाही मी. मला ते लोक आणि संध्याकाळी जेवतोय. तर माझ्या आमच्या ऑफिशियल स्टाफ सांगतो की साहेब तुम्ही दुपारी पण काहीतरी खात जा किंवा जेवत जा, नाही तर मग ते डायबिटीसला हे आमंत्रण असतं. तर मग काय वाटतंय म्हणून मी तुमचं वय किती आहे संदीपजी? आता 39. आणि तुमच्याकडे अनुवंशिकता आहे का मधुमेहाची? नाही नाही नाही, असं काहीच नाही. आणि वजन जास्त आहे तुमचं? मॅडम कसं आहे, मला फक्त दुपारी शक्य तुम्ही जेवत नाही ना, नंतर तुम्ही शरीरात ठीक आहे. ते मग आम्हाला प्रश्न कळलेला आहे सर. जरूर रात्री किती वाजता मार्गदर्शन. जेवता? रात्रीचं जेवण किती वाजता असतं? रात्री जनरली 8 जेवतात. 8 वाजता. 8 ते 8:30. सर, काय सांगाल त्यांना? आता ब्रेकफास्ट जो व्यवस्थित करतो त्याला खरं म्हणजे चांगलंच आहे, हे आरोग्यपूर्ण आहे. त्यामुळे त्यांनी तसा विचार करू नये. अगदी दुपारी जर भूक लागत नसेल, जर ब्रेकफास्ट खूप जास्त ब्रेकफास्ट म्हणजे भरपेट झाला, तर याचा अर्थ होतो की ते जेवणासारखंच झालं जवळजवळ. तर काही लोकांना जर ब्रेकफास्टलाच तुम्ही जेवत असाल व्यवस्थित तर चिंता नाही, आणि संध्याकाळी तुम्ही एक साधारण 7 वाजता 6 ते 7 वाजता समजा जेवला तर हे नॉर्मल गावाकडची लाईफस्टाईल आहे. आणि अग्नीचा पण विचार येतो ना, म्हणजे प्रत्येकाची अग्नी कशी असते, पचवण्याची शक्ती, अभ्यावहरण शक्ती कशी आहे, त्याप्रमाणे पण आहाराचं त्यात प्रत्येकाला डायबिटीस होईलच दुपारी जेवलं नाही तर, म्हणजे कठीण आहे. मला असं वाटतं ही विचारसरणी वाटतं थोडीशी चुकीची आहे. हा, आमच्या देशावर ही लाईफस्टाईल आहे. सकाळी शेतावर जाण्याच्या आधी ते भरघोस न्याहारी करतात व्यवस्थित, आणि नंतर जातात आणि संध्याकाळी एक 6-7 वाजताच पूर्ण जेवण आटपून 8 वाजता झोपायचं असतं आणि पहाटे 4ला उठायचं असतं कामाला. तर त्यामुळे मग सकाळचं जेवण जोरदार असायलाच पाहिजे. आणि मग समजा संदीपनी रात्री 8-8:30ला न जेवता थोडंसं अलीकडे म्हणजे 7-7:30ला जेवले, तर त्यांची जी भीती आहे मनातली की डायबिटीस होऊ शकतो, ही पण मला वाटतं निघून जाण्यासाठी, कारण त्यांना अनुवंशिकता सुद्धा नाहीये ह्या गोष्टी, काही संबंध नाही. निश्चितच मला वाटतं निश्चिंत व्हा संदीपजी, आणि असाच चांगला आहार आणि चांगला व्यायाम तुम्ही करत राहा, तुम्हाला डायबिटीस दुरूनही शिवणार नाही. सर, आपण जेव्हा मधुमेहाचे दुष्परिणाम बघत असतो तेव्हा अनेक वेळेला आपण हे सगळे महत्वाचे दुष्परिणाम बघितलेच, पण हेअर लॉस हा एक फार महत्वाचा दुष्परिणाम किंवा त्याचा कॉम्प्लिकेशन म्हणा किंवा त्याचा साईड इफेक्ट म्हणा, काय सांगाल ह्याच्याविषयी? कसं असतं की एकतर न्यूट्रिशन कमी पडतं, म्हणजे जेव्हा मधुमेह होतो तेव्हा एकूणच ग्लुकोज पेशीमध्ये प्रवेश करत नाही आणि त्याच्यामुळे ते युटिलाइज होत नाही. सेकंडली बारीक बारीक रक्तवाहिन्या असतात त्या अफेक्ट होतात, त्यामुळे स्काल्पला चांगला रक्तपुरवठा मिळत नाही आणि त्याच्यामुळे हेअर लॉस किंवा केस गळण्याची समस्या सुरू होते. तर मधुमेह कंट्रोल करणं हा फार महत्वाचा याच्यामध्ये भाग आहे. आणि काही ट्रीटमेंट्स आहेत, जसं नस्यची ट्रीटमेंट आहे, शिरोधाराची ट्रीटमेंट आहे की ज्याच्यामुळे आपण हेअर लॉस थांबवू शकतो. आपल्याला संपूर्ण देशभरातून प्रश्न येत आहेत. स्मिता प्रश्न विचारत आहेत दिल्लीवरून. नमस्कार स्मिताजी. नमस्कार, बोला. नमस्कार दोघांनाही. नमस्कार. मी स्मिता मुळे बोलतेय, दिल्लीवरून बोलतेय मी सध्या. माझा प्रश्न हा आहे की गेले 12 वर्ष झाले मला ITP झालेला आहे, त्याच्यामुळे मला रोज स्टेरॉइड घ्यावे लागतात. तर त्याच्यामुळे गेले 4 वर्ष झाले मला डायबिटीस झालाय, स्टेरॉइड इंड्यूस झालाय असं म्हणतात डॉक्टर. तर त्याच्यासाठी मला काय काळजी घ्यावी लागेल, कारण मला स्टेरॉइड्स तर घ्यावेच लागतात. नाही, जरी स्टिरॉइड तुम्हाला घ्यावे लागत असतील तर मला असं वाटतं की आपण संयुक्त उपचार पद्धतीच्या साहाय्याने काही ऑल्टरनेटिव्ह शोधून काढून आपण स्टिरॉइडचा डोस कमी करू शकतो का हे पाहिलं पाहिजे. बरोबर. आणि जर आपण स्टिरॉइडचा डोस कमी करू शकतो किंवा तो समजा मिनिमल लेवलला ठेवू शकतो
तर निश्चित जो डायबिटीस तुम्हाला स्टिरॉइड इंड्यूस झालेला आहे तो आपल्याला कमी करता येईल. म्हणजे जर हेतू आपण काढून टाकला, जो स्टिरॉइड हा हेतू आहे, तर त्यांचा डायबिटीस सुद्धा नियंत्रणामध्ये येणार आहे. अगदीच. सर, आणि हेअर लॉसच्या बरोबर फिवर्स हे तुम्ही स्लाइडमध्ये मेन्शन केलं, याविषयी काय सांगाल? म्हणजे काय, डायबिटीस झाल्यानंतर पहिला रोगप्रतिकारक शक्तीला अटॅक होतो. म्हणजे रक्तामध्ये एकूणच साखर वाढली आहे आणि ती रक्तातल्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत त्यांच्यासाठी टॉक्सिक होऊन जातात. म्हणजे ते विषकारक द्रव्य, म्हणजे त्यांची ताकदच कमी होती एकूण रोगप्रतिकार करण्याची. किंवा जिथे साखर आहे तिथे मुंग्या लागतात, तसं रक्तात साखर आहे म्हणून तिथे बॅक्टेरिया जमा होतात किंवा व्हायरसेस जमा होतात. म्हणजे इतर लोकांपेक्षा आपल्याला मग जास्त प्रमाणात फ्लू होणे. आता फॉर एक्झाम्पल सीझन चेंज झालाय, तर अर्ध्या मुंबईला काही ना काहीतरी होतंय. मग मध्येच काय पाऊस पडला, मध्येच ऊन काय पडलं, तर ह्याच्यामुळे कसं होतं, व्हायरसेस बोखाळतात आणि डायबिटीस वाल्या रुग्णांना पटकन त्याचं अफेक्ट होतं. तर म्हणून डायबिटीस कंट्रोल करणं हे फार महत्वाचं असतं. नाहीतर इन्फेक्शन्स खूप जास्त प्रमाणात होतात. रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स हे सगळ्यात कॉमन आहे की जे डायबिटीसच्या लोकांना होऊ शकतं. सर, जेव्हा आपण मधुमेहाचे दुष्परिणाम म्हणत असतो तेव्हा फार मोठ्या मोठ्या अवयवांना ह्याचे दुष्परिणाम सहन करावे लागत असतात. आपण जर वरून सुरू केलं तर डोळे, रेटायनोपॅथीज, डोळ्यांच्या जे आजार आहेत हे डायबिटीसमुळे अनेक वेळेला वाढताना दिसतात. ह्याविषयी काय सांगाल? आपण डोळ्यांचे जे रेटायनोपॅथीज आहेत त्याविषयी आपण सरांकडून जाणून घेऊया. म्हणजे इथे माझी एक स्लाइड आहे. ते एखाद्या माणसाला हे नॉर्मल विजन म्हणजे कसं क्लिअर दिसतं आणि डायबेटिक विजन म्हणजे दाखवलंय की कसे काळे 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 धब्बे, ज्याला म्हणतात डाग, समोर अख्ख्या त्या इमेजवर आलेले आहेत. हे टिपिकल डायबेटिक रेटायनोपॅथीचं लक्षण आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकं होतं काय पहा. हाही नॉर्मल जे डोळे आहेत, त्याच्यानंतर आतमध्ये कॉटन वूल स्पॉट्स किंवा आतमध्ये रक्तस्राव झालेला आहे, कळलं की नाही. तर ह्या रक्तस्राव झाल्यामुळे आतमध्ये जे दृष्टीपटल आहे किंवा ज्याला आपण रेटायना असं म्हणतो, तर ते अफेक्ट झालं. त्यामुळे जी प्रतिमा जी पडते त्याच्यावर ती धुसर पडते किंवा त्याच्यात डाग दिसतात तुम्हाला. हे टिपिकल. आणि काही दिवसांनी ते संपूर्ण दृष्टीपटल जर खराब झालं तर मात्र मग अंधत्व येऊ शकतं किंवा पार्शल अंधत्व किंवा एकदम कम्प्लीट ब्लाइंडनेस, म्हणजे संपूर्णच अंधत्व येऊ शकतं. तर खूप हा दुर्धर असा दुष्परिणाम आहे आणि ह्याला ट्रीटमेंट अशी खास नाहीये. सर, आपण ह्याच्या ट्रीटमेंट विषयी जाणून घेऊ. आपल्याला प्रश्न आलेला आहे, दादरवरून प्रश्न विचारतायत विनय. नमस्कार विनयजी, बोला. नमस्कार, विनय जोशी बोलतोय. आणि आपलं डॉक्टर अरुण, आपलं अनिल, सॉरी, त्यांना असं विचारायचं की हल्ली एक आता नवीन न्यूनॅटल डायबिटीस डिटेक्शन झालेलं आहे. पूर्वी आपल्याकडे असं म्हणत होते की हेरिडिटरी हे ते वगैरे, मग त्यावेळेला डिटेक्ट होत नव्हतं का, आणि ट्रान्झियंट आणि परमनंट हे ते वगैरे असं. आय मीन दिस इज समथिंग न्यू कन्सेप्ट अँड ह्याच्याबद्दल दखल घ्यायला पाहिजे, बिकॉज इंडिया इज द वर्ल्ड डायबिटिक कॅपिटल. डायबिटिक कॅपिटल आहे, बरोबर. 8 तारखेला आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं की भारतामध्ये लोह तत्वाची कमी ही स्त्रियांमध्ये खूप आढळते आणि ह्यासाठी म्हणजे हिमोग्लोबिन वाढवणारी अनेक आहारातील द्रव्य आहेत त्यांचा आपण जरूर समावेश करावा. बीट आहे, लाल पालेभाज्या आहेत, लाल रंगाची फळं आहेत, शतावरी, बदाम ह्यासारख्या जिन्नसांचा आपण आहारात समावेश करा. आणि ह्याच्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिन किंवा आयर्न जे आहे हे शरीरामध्ये पोषण किंवा त्याचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी, शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन सीची सुद्धा खूप गरज असते. त्यामुळे आयर्नच्या औषधांबरोबर किंवा आयर्नच्या द्रव्यांबरोबर आहाराबरोबर व्हिटॅमिन सी घेणं सुद्धा विसरू नका. विनय यांचा प्रश्न होता दादरवरनं. सर, त्यांनी विचारलेलं की निओनेटल डायबिटीस असा काही प्रकार असतो का? निओनेटल म्हणजे लहान मूल, आणि त्या लहान मुलाला जो डायबिटीस होतो, सध्या मी 3 मेन प्रकार सांगितले, त्यापैकी टाईप 1 हेच त्यांना माझ्या माहितीप्रमाणे त्यांना तेच कदाचित सांगायचं असेल की तो त्या टाईपचा डायबिटीस आहे. पण तो लहान, अतिशय लहान मुलापासून ते तो डिटेक्ट व्हायला कधी कधी फार लवकर डिटेक्ट झाला तर आपण म्हणू शकतो की आपल्याला तो डिटेक्ट झाला. तो असतो पण डिटेक्ट होत नाही. 5व्या वर्षी होतो, 10व्या वर्षी होतो, कधी कधी 12व्या वर्षी होतो.
पण डायबिटीस तर टाईप 1च आहे. अच्छा सर, आणि आपण रेटायनोपॅथी म्हणजे डोळ्यांवरील जो दुष्परिणाम मधुमेहाचा बघत होतो त्यावरील संयुक्त उपचार सांगत होता, त्याविषयी काय सांगू शकता अजून? त्याच्यामध्ये फार महत्वाची गोष्ट म्हणजे नेत्रबस्ती आणि काही औषधं आणि ही नेत्रबस्ती. आपण म्हणतो ना की दिसत नसेल तर डोळ्यात तेल घालून बघ म्हणजे किती सायंटिफिक आपल्या म्हणी मराठीमध्ये असतात, त्यापैकी ही एक म्हण आहे. तर मग खरोखरच आम्ही डोळ्यात तेल घालतो लोकांच्या, म्हणजे त्याला डोळ्याभोवती ते एक पिठाचं खळं करून काही औषधी तेले जर आपण सोडली आतमध्ये तर हळूहळू आतमधले हिलिंग व्हायला सुरुवात होते दृष्टीपटलाचं, आणि बऱ्याच जणांची दृष्टी जाता जाता आपण वाचवू शकलेलो आहे ह्या ट्रीटमेंटमुळे. आणि काही ॲक्युपंक्चरची आपण जर साथ केली, काही औषधं जर दिली आयुर्वेदिक, तर हे कॉम्बिनेशन वर्क करतं आणि रेटायनोपॅथी बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये राहते. सर, अनेक वेळेला असं बघण्यात येतं की जेव्हा मधुमेह होतो, नुकताच जेव्हा मधुमेह होतं, अनेक लोकांचं वजन कमी होतं. तर हे नेमकं काय होत असतं? आणि त्याच्याचबरोबर डायबेसिटी हे एक नवीन, ओबेसिटी आणि डायबिटीस ही एक जी टर्मिनॉलॉजी आहे याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल मला. म्हणजे काय होतं की आपण खातो, खाल्लं तरी ते काय होतं, रक्तात शुगर वाढते, पण इन्सुलिनचा अभाव असतो त्याच्यामुळे, किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असतं, त्यामुळे पेशीमध्ये ते ग्लुकोज जातच नाही. आणि जर पेशीत ऍब्सॉर्ब नाही झालं ते युजही होत नाही. पहिली म्हणजे आपल्याला यूज करायला काही नसतं. मग शरीर कशाकडे वळेल? मग ते स्नायूंमधल्या ग्लुकोजकडे कधी कधी वळतं, किंवा मग फॅट मेटाबॉलाइज करायला लागतं, ज्याच्यामुळे किटोसिस पण होऊ शकतो. तर ह्याच्यामुळे माणूस बारीक व्हायला लागतो. तर त्याला आपण डायबिटीस रिलेटेड, म्हणजे काही डायबेटिक लोक बारीक होताना दिसतात, तर ते त्याचं कारण आहे. आणि दुसरं तू विचारलंस की डायबेसिटी, तर हा एक फार मोठा एक रोग आहे. जीवनशैली निगडीत आपलं जेव्हा BMI खूप जास्त असतो तेव्हा बॉडी मास इंडेक्स याच्याबद्दल बोलतोय की ज्याच्यातून आपण ओबेसिटी डिटेक्ट करतो. जर कमरेचा घेर जास्त असेल तर त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि जेवढे जाडेपणा असेल, फॅमिलीमध्ये जाडेपणा असेल, किंवा एकूणच लाईफस्टाईलमुळे जाडेपणा आलेला असेल तर डायबिटीस होण्याची शक्यता असते, डायबिटीसची कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. म्हणून त्याला हल्लीच्या वैज्ञानिकांनी नवीन नाव दिलं, डायबेसिटी, की नुसतंच ग्लुकोज मेटाबॉलिझम मध्ये नाही तर फॅट मेटाबॉलिझम मध्ये प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे हा सिंड्रोम निर्माण होतो डायबेसिटीचा. बरोबर सर. आणि जेव्हा आपण मधुमेहाचे विविध दुष्परिणाम बघतो तेव्हा एक फार महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे हृदयावर होणारा, याविषयी काय सांगू शकता तुम्ही? हृदयावर जो दुष्परिणाम होतो ते असं आहे की आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात, मी मगाशी सांगत होतो की त्याच्यामध्ये प्लाक्स निर्माण होतात किंवा अवरोध निर्माण होतो. आणि ग्लुकोज जास्त झाल्यामुळे आतली जी त्वचा असते रक्तवाहिन्यांच्या आतली, तर ती खराब व्हायला लागते. आणि खराब होऊन तिथे कोलेस्ट्रॉल किंवा जे लिपिड्स असतात ते साचतात तिकडे, आणि साचल्यामुळे अवरुद्ध होते ती वाहिनी. आणि खास करून आपल्या हृदयाला जे सप्लाय करतात कोरोनरी आर्टरीज, त्याच्यामध्ये जर अवरुद्धता निर्माण झाली तर आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, अंजायना होऊ शकतो, की आणि कोरोनरी आर्टरी डिझीज ज्याला म्हणतो ते होऊ शकतं. आणि म्हणून ते फार महत्वाचं आहे की डायबिटीस आणि हार्ट डिसीज हे म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि डायबिटीस, हार्ट डिसीज हे जुळे बंधू आहेत, म्हणजे एका मागोमाग येतातच. आणि त्यामुळे त्याच्याविषयी सजग राहणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला कोल्हापूरवरून प्रश्न आलेला आहे. ॲडव्होकेट वासुदेव प्रश्न विचारतायत. नमस्कार ॲडव्होकेट. नमस्कार, बोला. हॅलो. नमस्कार वासुदेवजी, बोला. हा, मी कोल्हापूरवरनं ॲडव्होकेट वासुदेव पाटील बोलतोय. नमस्कार. तर मला मध्ये एक त्रास झालेला, चक्कर आल्यासारखं वाटत होतं आणि अंगाला घाम येत होता. तर माझ्या घरात डायबिटीज वगैरे कुणाला नाहीये, तर म्हणजे डायबिटीज अनुवंशिक असल्यानं म्हणजे असं होऊ शकतं काय? तुम्ही रक्तातली साखर तपासली होती का तेव्हा? सर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का त्यांना? बरोबर प्रश्न विचार. रक्तातील तेव्हा साखर तपासलेली का तुम्ही? हो, मी तपासलेली, त्यात कधी काही डिटेक्ट झाला नाही. अच्छा. आणि चालताना वगैरे तुम्हाला दम लागतो का, किंवा जिना चढल्यावर दम वगैरे लागतो का? आल्यासारखं वाटतो. आणि म्हणजे जागरण किंवा याच्यामुळे म्हणजे जास्त अभ्यास म्हणा किंवा स्टडीमुळे तसं होऊ शकतं काय? वय किती आहे तुमचं? माझं 30 रनिंग चालू आहे.
30. ठीक आहे सर, काय म्हणजे सांगाल? मला असं वाटतं की एक तर स्ट्रेसमुळे किंवा पित्त वाढल्यामुळे त्यांना चक्कर वगैरे येत असावी, घाम फुटत असावा. फुल्ली इन्व्हेस्टिगेट केल्यावर आपल्याला कळेल, पण मला एकूण सकृतदर्शनी असं वाटत नाही कुठचा त्यांना रोग असा. बरोबर. आणि डायबिटीस पटकन चक्कर येणं हे जे लक्षण आहे ते अनेक वेळा हायपोग्लायसेमियामध्ये जरी दिसत असलं तरी त्यासाठी एक्झिस्टिंग डायबिटीस असायला पाहिजे. असायला पाहिजे तरच हे होऊ शकतं. सर, आपण जेव्हा हार्ट डिसीज विषयी तुम्ही म्हणत होता त्याची ट्रीटमेंट काय असू शकते संयुक्त उपचारामध्ये? तर हृदयबस्ती, जसं नेत्रबस्ती सांगितलं तसं हृदयावरती एक खळं केलं जातं आणि खास प्रकारची औषधी तेले तिथे, कोमट तेले तिथे सोडली जातात. आणि कधी कधी हृदयधारा, म्हणजे त्याच्यावर धारा तेलाची जशी शिरोधारा असते तशी हृदयधारा असते, तर धारा सोडली जाते आणि त्याच्यामुळे ते आतमध्ये जे ह्या रक्तवाहिन्यामधला जे अवरोध आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. त्याचबरोबर काही औषधं, जसं अर्जुन आहे, सर्वांना माहितीच आहे अर्जुना, तर ती एक खूप महत्वाची वनस्पती आहे की त्याचा आपण वापर करू शकतो. लसूण आपल्याला माहितीच आहे, आपल्या आहारात जर आपला असेल सकाळी 2 फोडी खाल्ल्या तर कोलेस्टेरॉल आणि आपल्या डिसलिपिडिमिया झालेला असेल, म्हणजे फॅटचं पर्सेंटेज जर वाढत असेल आपल्या शरीरामध्ये तर ते कमी होऊ शकतं. आपल्याला जर पुढचा प्रश्न आलेला आहे, निलेश प्रश्न विचारत आहेत बोरिवलीवरून. नमस्कार निलेशजी, बोला. माझा प्रश्न असा आहे की मी ऍडव्हान्स स्टेज ऑफ ग्लुकोमा आहे, मला डायबिटीज आहे आणि मला डीप वेनस थ्रोम्बोसिस पण आहे. तुमचं वय? अजून तुम्हाला त्रास काय काय होतो? मला ग्लुकोमा मध्ये 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 काय म्हणतात, समोर ड्रायव्हिंग करताना रात्री समोरनं लाईट आला की त्रास होतो. आणि काय त्रास होतोय तुम्हाला? साखर नियंत्रणात आहे का तुमची? नाही, माझी साखर आउट ऑफ कंट्रोल आहे. आय एम ऑन इन्सुलिन. तर पहिलं सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची वाटते की पहिलं आपण तुमची साखर नियंत्रणात आणूया. आणि साखर पहिली नियंत्रणात आणणं आपल्या संयुक्त उपचार पद्धतीने ती महत्वाचं आहे. ते झाल्यानंतर ग्लुकोमध्ये जे काय तुमचं आयबॉलच्या आतमध्ये प्रेशर वाढतंय, तर ते प्रेशर वाढण्याची कारण आपण समजावून घेऊ आणि त्याप्रमाणे त्याला आपण ट्रीट करू. डीप वेन थ्रोम्बोसिस हा आपण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ट्रीट करू शकतो. जसं या आर्टरीचे ब्लॉक्स आपण कमी करू शकतो किंवा विरघळवू शकतो, तसंच ह्या ज्या वेन्समध्ये निर्माण होणाऱ्या ज्या गुठळ्या असतात तर त्या देखील आपण काही ट्रीटमेंटने, खास ट्रीटमेंट जसं विरेचन आहे, रक्तमोक्षण आहे, ज्यांनी आपण ट्रीट करू शकतो, तेव्हा जरूर त्यांनी अवलंब करून पाहावं. सर, आपल्याला जे प्रश्न सुरू आहेत आपले आणि विविध प्रकारचे आपण मधुमेहाच्या दुष्परिणामांवर चर्चा करतोय, एक फार महत्वाचा दुष्परिणाम आणि आजकाल आपण सर्रास आपल्याला बघण्यात येतो तो म्हणजे किडनी फेल्युअर. याविषयी काय सांगू शकता? एक स्लाइड आहे त्याच्यावरनं कळेल. मगाशी मी बोलता बोलता बोललेलो की किडनी हे फिल्टरचं काम करते आणि फिल्टर करता करता समजा खूप जास्त प्रमाणात ग्लुकोज असेल तर ते टॉक्सिनचं काम करतं. म्हणजे जरी फिल्टर जरी किडनी करत असेल तरी ते टॉक्सिन, विषकारक द्रव्य झाल्यामुळे त्या जे एकूणच जे काही फिल्टरिंग मेकॅनिझम असतं किंवा जी गाळणी असते ती गाळणी खराब होते किंवा गाळणीला छिद्र पडतं आणि त्यातून प्रोटीन बाहेर पडायला लागतं आणि प्रोटीन बाहेर पडायला लागतात. त्यामुळे प्रोटीन युरिया होतो, आपल्या लघवीमध्ये प्रोटीन्स दिसायला लागतात आणि हळूहळू किडनीचं फेल्युअर आपल्याला दिसायला लागतं आणि पुढे क्रिएटिनाइन वाढतं किंवा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. ते ह्याला विरेचन हा एक ट्रीटमेंट आहे, बस्ती ट्रीटमेंट आहे. काही खास औषधी आहेत जशी पुनर्नमा, गोक्षूर. ही जर ट्रीटमेंट वेळेवर चालू केली, डायबिटीस कंट्रोलमध्ये आणला तर किडनी फेल्युअर टाळू शकतो आपण. सर, आणि ह्याच्याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डायबिटीसचा नर्व्हवर म्हणजे नसांवर होणारा परिणाम, याविषयी काय सांगाल सर? नसांवर जो होतो डायबिटीसचा परिणाम तो म्हणजे मगाशी आपण एकूणच पाहताना पाहिलं की ज्या पेरिफेरल नर्व्स असतात, ज्या सेन्सरी नर्व्स असतात की ज्याच्यानं आपण जाणीव होते, आपल्याला खाली पाय रस्त्यावरनं चालताना जमिनीची जाणीव होते, तर त्या नर्व्स असतात त्या अफेक्ट होतात, त्या ओव्हर सेन्सिटिव्ह होतात सुरुवातीला.
त्यामुळे त्यांची जळजळ वगैरे होणे किंवा आणि पुढे पुढे ते ओव्हर सेन्सिटिव्ह होण्यापेक्षा पुढे त्यांचं सेन्सेशनच कमी व्हायला लागतं. त्यामुळे डायबिटीस झालेल्या माणसाला कधी कधी कळत नाही की खाली पायाखाली जमीन आहे की नाही, किंवा जरा गरम असेल खाली वाळूतून चालताना तर चटके बसत नाहीत, पण बाहेर आल्यानंतर कळलं की फोड आलेले आहेत खाली पायाला. म्हणजे इतकं वाईट होऊ शकते अवस्था पॉलिन्युरोपॅथीमध्ये. हातापायांची जळजळ हा सर्वात मोठा त्याचं कॉम्प्लिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपण तिक्तशीर बस्ती आणि ह्या काही खास रसकल्पांचा वापर पण करू शकतो, रासना, मुस्ताईद. तर त्यांनी फायदा होतो, ॲक्युपंक्चरनी फायदा होतो त्याच्यात. आजच्या कार्यक्रमातील तज्ञ डॉक्टर अनिल पाटील यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही आता दाखवणार आहोत. ते तुम्ही टिपून घ्या किंवा मोबाईल कॅमेऱ्याने फोटो काढून घ्या. वेदिक्युअर वेलनेस क्लिनिक्स, दूरध्वनी क्रमांक सोलापूर 9595 638 181, सांगली 0233 320 4090, कोल्हापूर 9764 210 882, पुणे कर्वे रोड 9822 926 898, पुणे चिंचवड 9130 453 823, पुणे सातारा रोड 020 325 36653, वेबसाईट www.vedicure.com. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारे सुद्धा संपर्क साधू शकता. आमचा ईमेल आहे hellodoctordkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुम्ही तुमच्या कॉमेंट्स आम्हाला पाठवू शकता. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri वर तुम्ही हा कार्यक्रम पुन्हा बघू शकता. मधुमेहाच्या दुष्परिणामांमधील एक फार महत्त्वाचा पण चर्चित न असलेला दुष्परिणाम म्हणजे वैवाहिक जीवनातील समाधान नसणं. सर, ह्याविषयी काय सांगू शकाल? तर एकूणच फार महत्त्वाचा विषय आहे, कारण जवळजवळ सर्वच मधुमेहांना हे ग्रासतं. म्हणजे साधारण जर शुगर कंट्रोलमध्ये न राहिली काही वर्ष तर एकूणच आपल्या लिंगाकडे जाणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये अथेरोस्क्लेरोसिस होतो आणि प्लाक्स निर्माण होतात. आणि ज्याच्यामुळे कारण लिंगाला ताठरता येण्यासाठी तिथपर्यंत रक्त वाहनं फार महत्त्वाचं असतं आणि तिथपर्यंत टिकून राहणं. मग त्याच्यामुळे इरेक्शन किंवा ताठरता पण येत नाही, आणि ताठरता आली तर ती टिकून राहत नाही, किंवा एकूणच टॉक्सिसिटी म्हणजे ग्लुकोज टॉक्सिसिटीमुळे माणसाचं इच्छाच कमी होते, लैंगिक इच्छा. तर ह्या तिन्ही गोष्टीने मधुमेहांना ग्रासलेलं असतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला उत्तर बस्ती, तिक्तशीर बस्ती, श्वेतमुसळी, अश्वगंधा अशा काही जे काही वनस्पती आहेत त्यांचा एकूण वापर केला आणि ॲक्युपंक्चरचा वापर केला तरच हा रोग कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि थोडं काउन्सिलिंगची पण त्यांना गरज असते वैवाहिक बाबतीत. जर नीट ट्रीटमेंट जर झाली तर आपण तो प्रिव्हेंट सुद्धा करू शकतो. म्हणजे मधुमेह झाल्यानंतर काही वर्षातच आपण ह्या ट्रीटमेंट्स घेतल्या किंवा काही औषधं सुरू केली तर आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. म्हणजे बराच काळ मग तो वैवाहिक आनंद मधुमेही घेऊ शकतात. नाही तर बहुतेक मधुमेहांना ह्यांनी ग्रासलेलं असतं. सर, आणि दुसरा एक महत्त्वाचा दुष्परिणाम म्हणजे अवसाद येणं, म्हणजे डिप्रेशन असणं. याविषयी तुम्ही काय सांगू शकता? असं असतं की आपल्या शरीरात ऊर्जा असेल तर आपल्याला कुठेतरी असं उत्साही वाटतं, आणि जर आपल्या शरीरामध्ये म्हणजे जी ऊर्जा ज्याला म्हणतात की जी ग्लुकोजमुळे आहे, पण ग्लुकोज आतमध्ये आहे पण इन्सुलिन नसल्यामुळे ते वापरू शकत नाही. आता वापरू शकत नाही त्याच्यामुळे एकूणच आपल्या शरीरावर परिणाम होतो त्याचा, आणि एक प्रकारचं मानसिक औदासिन्य निर्माण होतं मधुमेहांना. तर ते औदासिन्य दूर करायचा उपाय एकच आहे की भरपूर प्रमाणामध्ये व्यायाम करणं, योगासनं, प्राणायाम करणं,
आणि शुगर कंट्रोल करण्याचा लगेच प्रयत्न करणं, तर त्याच्याने ते मग मधुमेहातील उपयुक्त औषधं कोणती आहेत? आता ही खास जी काही द्रव्य आहेत, मधुमेहींसाठी उपयुक्त अशी द्रव्य कोणकोणती आहेत त्याविषयीची स्लाइड आपण बघूया. हळद, मेथी, जांभूळ बिया, आपल्याला हे माहितीच आहे, अमलकी, गुडमार, गुळवेल, शिलाजीत, लताकरंज ही खास औषध आहेत की जी मधुमेहामध्ये उपयोगी पडतात. आणि त्याचबरोबर संयुक्त उपचारामध्ये गरज पडल्यास ॲलोपॅथी, त्यानंतर आयुर्वेदिक औषधे, त्याच्यानंतर पंचकर्म, जसं गरजेप्रमाणे आपल्याला पंचकर्म करावं लागतं. ॲक्युपंक्चर, कानामध्ये काही खास पॉइंट्स आहेत की जे केल्यावर ॲक्युपंक्चर मुळे इन्सुलिन सिक्रिट होतो आणि डायबिटीस कमी होऊ शकतो. योग, आहार चिकित्सा आणि ह्या सर्व गोष्टी जर व्यवस्थित तुम्ही पाळल्या तर जशी योगासनं मी इथे दाखवलेली आहेत ती योगासनं म्हणजे विपरीत करणी, हलासन वगैरे, आणि हा आहार मी साधारण दाखवलं की काय खावे हे फार महत्वाचं आहे आणि काय खाऊ नये. निश्चितच आपण इतक्या सर्व मधुमेहाच्या दुष्परिणामांची चर्चा केली, मधुमेहाविषयी सुद्धा सविस्तर माहिती केली. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देऊ शकता? मधुमेह झाल्यावर त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेऊ नका, कारण तुम्हाला याची कॉम्प्लिकेशन कधी ना कधी सतावणार आहेत. जरी शुगर कंट्रोल झाली असं वाटलं तरी तो मधुमेह कंट्रोलमध्ये नाही आहे, तो तुम्हाला आतून पोखरतोच आहे. तेव्हा वेळीच संयुक्त उपचार करून आहार विहार विचार जसं सांगितलं, खाण्याचा आणि व्यायामाचा जे काही बॅलन्स आहे तो केला तर मग दुष्परिणाम होणार नाही.